आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही असं सूत्रांकडून समजतंय। विजय थलपतींच्या भेटीनंतर राज्यपालांनी ही भूमिका मांडली आहे। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच विजय थलपती शपथ घेऊ शकतात असं सूत्रांकडून समजतंय। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही। विजय थलपती बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात। तामिळनाडू स्थिर सरकार हवं असल्यानं राज्यपालांनी ही भूमिका मांडलेली आहे असं सूत्रांकडून समजतंय। आणि आता सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरण सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता कायम आहे। मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलाय। सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे। सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेलं अपील मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलंय। सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 22 आरोपींची निर्दोष मुक्तता या ठिकाणी कायम ठेवण्यात आली आहे। आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे। दोषारोप रद्द करण्याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांकडूनही हायकोर्टामध्ये हे अपील दाखल करण्यात आले। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ठेवलेलं दोषारोप रद्द करण्यात यावं यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता दोषारोप विरोधात याचिका उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। अमरावतीत शासकीय मेडिकल कॉलेजवरून वाद झालाय। पांढरे केस झालेल्यांनी दिवसा स्वप्न पाहू नयेत असं रवी राणांनी वक्तव्य केलं। तर नाव न घेता रवी राणांनी आमदार संजय खोडकेंवर टीका केली आहे। आलेल्या कामावर विघ्न टाकण्याचं काम बंद करा। अमरावतीचे शासकीय महाविद्यालय वडद इथेच होणार असल्याचं रवी राणा म्हणाले। त्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस झालेले आहे। त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये की वडद परिसरामध्ये कोंडेश्वर परिसरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे मंजूर झालेलं आहे त्याची जागा बदलायची, काहीतरी त्याच्यावर राजकारण करायचं फॉरेस्टच्या नावाने। हा धंदा बंद करा। तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आणा, एखादा अजून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणा, एम्स आणा, एखादा IT पार्क आणू आपण सगळे मिळून। पण आलेला प्रोजेक्टला कुठेतरी विघ्न टाकायचे, कुठेतरी त्या नावावर राजकारण करायचं, हे कदापि होणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी आज साफ सांगितलेलं आहे, वडद परिसरामध्ये कोंडेश्वर परिसरामध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इमारत होणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।